दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक रोड येथे सकाळी एका 5 वर्षाच्या चिमुकलीला महापालिकेच्या सिटीलिंक बसने चिरडल्याची घटना घडली। या घटनेत चिमुरडीचा जागीच मृत्यू झालाय। ही घटना घडल्यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला होता। घरच्यांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या दबावाने पोलिसांनी अखेर त्याला सायंकाळी ताब्यात घेतले। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने अपघातावेळी मद्यसेवन केले असल्याचं निष्पन्न झालंय। सदर चालक हा माध्यमांसमोर देखील नशेत असल्याचं दिसून आलं। नमस्कार। आज दुपारच्या दरम्यान सिटी लिंक डेपो मालधक्क्याच्या बॅक साईडची जी आहे संदर्भात आहे ते एक गाडी ड्रायव्हर त्याची सिटी लिंक बस ताब्यात असताना पाठीमागे घेत असताना त्या ठिकाणी असलेल्या चहावाल्याच्या चहावाल्याच्या आजोबा त्या मुलीला घेऊन शाळेतून येत होते। त्या मुलीच्या अंगावर बस गेली पाठीमागच्या चाकाखाली। सदर आम्ही चौकशी चालू आहे, गुन्हा दाखल आहे। तर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती, गर्दीला आम्ही समजावून सांगितलेलं आहे आणि कायदेशीर कारवाई करीत आहोत। त्यामुळे आता पुन्हा नाशिकमध्ये हिट अँड रनची ही 3री घटना आहे। या घटनेत निष्पाप चिमुकलीचा मृत्यू झालाय, त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। सकाळी 11 ते 12च्या दरम्यान नाशिक रोड येथील मालधक्का या ठिकाणी सिटीलिंक गाडीच्या मागील चाकाखाली सापडल्याने या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला। यावर सिटीलिंकच्या प्रशासनावर परिसरातील नागरिकांनी प्रचंड दबाव निर्माण केला असता पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले। तर या घटनेचा तपास सुरू असून त्याची चौकशी केली जात आहे। मात्र नाशिकमधील 2 दिवसात ही 3री हिट अँड रनची घटना म्हटली जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड।